कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात. आजची सकाळ दोघांसाठी अगदी प्रसन्न होती. खूप दिवसांनी निवांतपणे एकमेकांच्या मिठीत झोपले होते. पिया त्याने तिला आवाज दिला, पण ती अजिबात हलली नव्हती. त्याच्या छातीवर डोकं ठेवून ती शांत झोपली होती. तो झोपूनच तिच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्स बघण्याचा प्रयत्न करत होता. ती निवांत होती, पण तरीही तिच्या चेहऱ्यावर असलेलं समाधान आणि ती हलकी स्माईल तो मिस करत होता. सर्व शोध घेऊनच तो परत येणार होता, पण मीनाक्षीच्या फॅमिलीला भेटल्यानंतर त्याचं मन खूपच कासावीस होत होतं. बाकीच्या गोष्टी होतच राहतील, पण आता जेव्हा तिला त्याची सर्वात जास्त गरज आहे, तेव्हा आपण तिच्या जवळ असावं असं त्याला नेहमी वाटत होतं. रात्री तो अगदी अचानक आलेला आणि नेहमीप्रमाणे तिला बाल्कनी सरप्राईज देण्यात त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर आलेली स्माईल, त्याला इथे येण्याचा त्याचा डिसिजन किती योग्य आहे याची जाणीव करून गेली होती. पण आता तिच्या चेहऱ्यावर जाणवत असलेलं ते दुःख त्याला घालून मिसिंग स्माईल त्याला परत आणण्याची होती. पण ते कसं करायचं याचा विचार करतच तो तिच्याकडे बघत होता. तसं त्याला अचानक काहीतरी आठवलं आणि चेहऱ्यावर एक मोठी स्माईल पसरली. हातात फोन घेऊन त्याने काहीतरी खुडबुड केली आणि पुन्हा तिला मिठीत घेतलं. लेट्स गो फॉर अ लाँग ड्राईव्ह. तिला मिठी मारत तो तिच्या कानात पुटपुटला. प्रथमेश तुला बरं नाही का? त्याच्याकडे वळत तिने त्याच्या कपाळाला हात लावत त्याला ताप आला आहे का चेक केल्यासारखं केलं. ठीक आहे, मला काहीच नाही झालं. त्याने तिचे हात खाली करत सांगितलं. ताप डोक्यात नाही गेला म्हणजे प्रथमेश मोहितेंना वेड लागलं. तिच्या चेहऱ्यावर अगदी निर्विकार भाव होते. तर तो अगदी तिच्याकडे बारीक डोळे करूनच बघत होता. मला वेड लागला आहे आणि ते का? तसं हो, मला वेडच लागला आहे, तुझं वेड लागलं आहे. तिला जवळ घेत तो अगदी हळूवार बोलला आणि तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारली. तसं ती सुद्धा शहारली. प्रथमे सकाळ सकाळ काय झाले? त्याला लांब करतच ती काहीशी रागत दाखवतच बोलली. अरे माझी बायको आहे, ते सुद्धा लग्नाची. पूर्ण जगासमोर लग्न केलं आहे. मी कधीही तुझ्यावर प्रेम करू शकतो. चल ना लाँग ड्राईव्हला. इथे ना आत्ता थोड्या वेळात सर्व सुरू होतील, मग तू माझ्या वाटेला अजिबात येणार नाहीस. तिच्या गालावर ओठ फिरवतच तो तिला अगदी हळूवार बोलत होता. ती अगदी ओठ दातात टकवत स्वतःला कंट्रोल करत होती. हे काम करायला मी आहे. तिच्या ओठांना कैद करत तो बोलला, पण लगेच कायाच्या नावाने बाहेरून आवाज आला तसं त्याने काहीसा नाराजीने तिच्याकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू पसरलं होतं. हेच बोलत होतो म्हणून तुला बाहेर घेऊन जायचं होतं. तिला लांब करत तो बोलला. म्हणून तू सकाळच्या वेळी लाँग ड्राईव्हला जायचं बोलत होतास, तेही मुंबईत? तिने डोळे उंचावत विचारलं. तसं त्याने मात्र खांदे उडवले. जा, नाहीतर ते दरवाजा तोडून आत येतील, त्याने तोंड वाकडं करतच सांगितलं आणि नाराजीनेच तोंड वाकडं करत लॅपटॉप घेऊन बसलेला होता. आता नाही, पण थोड्या वेळाने जाऊ शकतो. तसंच माझी 2 दिवसांची सुट्टी आहे. त्याचा पडलेला चेहरा बघून तिने सांगितलं. तसं तोंड वाकडं करतच त्याने तिच्याकडे बघितलं आणि पुन्हा एकदा नजर लॅपटॉपवर स्थिर केली. उगाच नाटकी करू नकोस. मला माहिती आहे तू काहीच काम करत नाहीस. तिने स्वतःच आवरतच त्याच्याकडे बघितलं, पण पुन्हा त्याने तिच्याकडे बघितलं आणि लॅपटॉपवर उगाच काहीतरी करायला लागला. तिकडे असताना सुट्टी का घेतलीस? आपण 2 दिवस बाहेर गेलो असतो तेव्हा सुट्टी घेतली असतीस ना? ती फक्त त्याच्याकडे बघत होती. तेव्हा काहीशी नजरेनेच तो बोलला. तसं तिला हसायला येत होतं. अगदी लहान मुलांसारखं तो बोलू लागला होता. मी गेले काही दिवस घरी राहिलीच नाही. म्हणजे एकतर हॉस्पिटल नाही तर तुझ्यासोबत, म्हणून 2 दिवस सुट्टी. त्याच्या बाजूला बसतच तिने त्याला मिठी मारली. तू जा ना, तुझी बाहेर वाट बघतायत. तो उगाच बोलायला म्हणून बोलत होता. प्रथमेश सॉरी ना, तिकडे थोडा वेळ द्यायला हवा ना. आणि दी घरी आली तर तिच्यासोबत मला थांबावंच लागेल. तिला एकटीला नाही सोडू शकत. तिने त्याच्या गालावर ओठ टेकवतच सांगितलं. उगाच वहिनीचं नाव मध्ये नको घेऊस. गालावर हात ठेवूनच तो बोलत होता. तोपर्यंत दार पुन्हा वाजलं. सोबतच माधूची हाक. ही थांबणार नाही आता. जा. आता हे सर्व मला अजिबात विचारणार नाहीत. जा, जा, लाड करून घे. नाटकी चेहऱ्याने तो बोलला. तसं तिला हसू आलं. जळका कांदा, बाय. मी लाड करून घेणारच आहे. तिने लाडात डोलत उगाच नाटकी करत त्याला बाय केलं आणि दरवाजा उघडला. तो तिला तसं बघून गालातच हसत होता. बस हे सर्व असंच राहावं. दादा काही दिवसांसाठी गेला होता.
तो लवकर का आला? सर्व ठीक तर आहे ना? ती गेली तसं तो स्वतःच्याच विचारामध्ये हरवला. पिया बच्चा उठ ना. समोर बसलेल्या कुणालने कंटाळवाण्या आवाजातच सांगितलं. तिला आरामाची गरज होती म्हणून ती उशिरा उठली. तरी तिला कोणी काहीच बोलत नव्हतं. आज सुद्धा तसंच तो आलेला म्हणून अगदी निवांत होती ती. तो उठून त्याचं काम करायला लागला तरी ती उठत नव्हती म्हणून तो उठवत होता. पण ती होती की काहीच बोलत नव्हती. बच्चा, त्याने पुन्हा हाक मारली. मला बच्चा बोलायचं नाही. फक्त पिया आहे मी. तिने कूस बदलत सांगितलं. तसं तो गालात हसला. आजी तुला बोलवायला आली होती, पण तुला असं झोपलेलं बघून त्याने अगदी बारीक आवाजात सांगितलं. पण आजीचं नाव ऐकून ती लगेच उठली. ती उठली, पण पुढच्या क्षणाला तिचा आवाज घुमला. पण तो मात्र काहीच झालं नाही या आविर्भावात समोर बसून होता. तर कुणाल, तुम्ही मुद्दाम केलं ना? त्या पलीकडे घाबरून ती बोलत होती तर ते तो हसतच तिच्यासमोर उभा होता. हातात ती पाल घेऊन तिच्याकडेच एकटक बघत होता. ही कुठून आणली? तुमची ती आधीची खोटी पाल मी फेकून दिलेली. त्याच्या हातात असलेल्या त्या पालीकडे किळसवाण्या नजरेने बघत ती औंढा गिळतच बोलत होती. त्याने फक्त खांदे उडवले. तुम्ही ती फेकून द्या. तिची नजर त्याच्या हातात असलेल्या त्या नकली पालीकडे स्थिर होती. अजिबात फेकणार नाही. हीच आहे ग ती. त्या पालीला किस करत तो बोलला. तसं ती अगदी किळसवाणं एक्सप्रेशन्स देऊन त्याच्याकडे बघत होती. तुम्ही ती टाका बघू. हे काय करताय? ती तिकडेच बसून ओरडत होती. तो ती पाल घेऊन तिकडेच तिच्या समोर नाचवत होता. त्यामुळे ती तिकडून अजिबात हलत नव्हती. अरे मी कोण आहे? पालींचा रिंग मास्टर. हेच नाव होतं ना माझं. आता तेच करतोय. त्या खोट्या पालीला तिच्यासमोर नाचवत होता तो. मध्येच तिच्या अंगावर फेकण्याची ॲक्शन करत होता. तसं ती दचकून मागे होत होती तर मध्येच त्याला डोळे मोठे करून बघत होती. पण त्याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. हे बघा, तुम्ही मला असं घाबरवलं ना तर मी आईकडे निघून जाईल ना. बोटं दाखवतच ती त्याला धमकी देत होती. तो चान्स तू गमावला आहेस, तो वाकून बोलला. तसं ती अजूनच घाबरली आणि मागे झाली. तसं त्याने एकदा त्या पलीकडे बघितलं. नकली आहे ती. त्याने हळूच तिच्या डोक्यावर टपली मारली. मला घाण वाटते. तिला फेकून द्या, नाहीतर मी खरंच जाणार हा घरी. मी तुला जाऊ देणार नाही. आपण बाहेर जाणार आहोत. त्या पालीला मुठीत कैद करतच त्याने तिच्या ओठावर ओठ टेकवले आणि लगेच बाजूला झाला. गुड मॉर्निंग. बाजूला होत तो हसला. तसं तिच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. ती तशीच अंथरुणात बसून झोप उडवत होती. 2 दिवसांनी तो आलेला म्हणून जास्तच लाड चालू होते आज तिचे. आपण कुठे जाणार आहोत? पण आपण कसं? म्हणजे प्रथमेश कायाचं लग्न झालं आहे आणि आपण फिरायला जायचं? इथे ताण कमी द्या. ते दोघे सुद्धा जाणार आहेत आणि आपण सुद्धा. तिच्या डोक्याला हात लावत तो बोलला. तसं ती हसली. आता तू उठली नाहीस तर मी येतो हां. आजपासूनच सुट्टी एन्जॉय करू. तो मिश्किलपणे बोलला. तसं ती लाजूनच खाली बघितलं आणि मानेनेच नकार दिला. पण अजिबात जागची हलली नाही. त्याने एक भुवई उंचावून तिच्याकडे बघितलं आणि हसतच तिच्या बाजूला बसला. तसं ती अलगद त्याच्या मिठीत आली. थोडा वेळ फक्त. त्या छातीवर डोकं ठेवून ती हळूच पुटपुटली. तो गालात हसतच तिला मिठीत घेऊन बसला होता. बाकी सर्व शोधण्यासाठी हा आनंद मी मिस करणार नाही आणि नाही प्रथमेशला करू देणार. त्यांचे हे नवीन दिवस त्यांना मनमोकळेपणाने एन्जॉय करू देणार. तिला मिठीत घेऊन तो सुद्धा शांत बसला होता. दादा. दरवाजातूनच प्रथमेशने आवाज दिला. तसं कामात व्यस्त असलेल्या कुणालने त्याच्याकडे बघितलं आणि नंतर पियाकडे. बाल्कनीत पाळण्यात बसून ती कुठलं तरी पुस्तक वाचण्यात मग्न होती. प्रथमेशच्या आवाजाने सुद्धा तिची तंद्री तुटली नाही. तिला इतकं गुंगलेलं बघितलं तसं तो गालातच हसला. स्टडीमध्ये चल, मी आलोच. त्याने अगदी हळू आवाजात सांगितलं. तसं प्रथमेशने मानेनेच होकार दिला आणि तो तिकडून निघून गेला. मी आलोच. कुणालने तिच्यासमोर बसत तिचे हात हातात घेत सांगितलं. तसं तिने त्याच्या हातातून हात सोडवले आणि तोंड मुरडून पुन्हा पुस्तकात बघितलं. हे पिया यार. त्याने अगदी बिचाऱ्या आवाजात तिला हाक मारली. तसं तिने तोंड मुरडतच त्याच्याकडे बघितलं. प्रथमेश दादा वाट बघतायत ना? तिने नजर वर करून रागातच विचारलं. तसं त्याने केविलवाण्या नजरेने तिच्याकडे बघितलं. पिया ठीक आहे. तुला नाही बोलायचं ना? मी त्याच पालीला घेऊन फिरायला जाईन. तो बोलला. त्यावर तिला हसू येत होतं. पण तिने ते अडवलं. हो का? तिलाच मिठीत घेऊन झोपाल का? आणि तिने शेवटचं वाक्य अर्धवट सोडून जीभ तोंडात घोळवली. तसं तो तिच्याकडे रागात बघू लागला. पालीचं प्रकरण मिटलं होतं, पण तरीही त्याने पुन्हा तिला त्रास देण्यासाठी तिच्या अंगावर पाल फेकली होती. तेव्हापासून ती त्याच्यावर रागून बसली होती. त्याच्याकडे अजिबात बघत नव्हती की त्याच्याशी बोलत सुद्धा नव्हती. उगाच पुस्तक घेऊन बाल्कनीत बसली होती. त्याने तिला मनवण्याचा खूप प्रयत्न केला, पण नाहीच. शेवटी दोघे तिकडेच बसून होते.
अजिबात रूमच्या बाहेर पडले नव्हते. "मी तुलाच घेऊन जाणार आहे, समजलं? बाय." तो रागात पुटपुटला आणि तिकडून निघाला. रूममध्ये घेऊन त्याने पुन्हा एकदा तिच्याकडे बघितलं आणि गालात हसतच फ्लाइंग किस दिली. तसं तिने पुन्हा तोंड वाकडं केलं, पण गालात अडवलेलं हसू बाहेर आलंच. तिच्या चेहऱ्यावर आलेलं स्मित बघून तो गालातच हसला आणि तिकडून निघून गेला. "बोला प्रथमेशराव." स्टडी रूममध्ये जात तिकडच्या खुर्चीवर बसत त्याने प्रथमेशला चिडवलं. "काय आहे दादा, तू सुद्धा? अरे असं कसं? तुझं नवीनच लग्न झालं आहे. मान तर दिलाच पाहिजे." पुन्हा त्याने चिडवलं. तसं प्रथमेश प्रसन्न चेहऱ्याने हसला. "दादा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं." प्रथमेशने अडखळत विषय बदलला. तसं कुणालने दीर्घ श्वास घेतला आणि नीट बसला. प्रथमेशकडे बघून हुंकार देतच त्याने मानेनेच बोलण्याचा इशारा केला. "दादा, तू आता बाहेर गेला होतास म्हणजे ते मला माहिती आहे, तर पुढे?" प्रथमेश त्याला विचारण्याचा प्रयत्न करत होता, पण कुणालला एखाद्या गोष्टीबद्दल विचारायचं म्हणजे त्याच्यासाठी खूप कठीण होतं. कामात आलेले अडथळे किंवा एखादी नवीन गोष्ट शिकताना आलेले प्रश्न या व्यतिरिक्त कुणालला कुठला प्रश्न कोणी केलाच नव्हता. कुणालने सांगावं आणि बाकीच्यांनी ते ऐकावं असं होतच असंच होत आलेलं. "प्रथमेश, तू विचारल्याशिवाय मी काहीही सांगणार नाही." आवाजात जरब ठेवूनच कुणालने काहीसा कडक आवाजात सांगितलं. प्रथमेशचा प्रश्न त्याला कळत होता, पण यावेळी तो त्याच्या विचारण्याची वाट बघत होता. "दादा, काय झाले? काही समजलं का?" शेवटी हिंमत करून त्याने विचारलं. तसं समोर बसलेला कुणाल गालातच हसला. प्रथमेशला फक्त ऑफिसच्या कामासाठी नाही, तर सर्वच गोष्टी स्ट्रॉंग बनायचं होतं. अगदी समोर कोणीही असले तरी जा विचारता यावा म्हणून त्याला तसं बनवायचं होतं. "काही समजलं असतं तर मी इथे आलो असतो." त्याने भुवया जुळवून त्याला प्रतिप्रश्न केला. तसं प्रथमेशची मान नकारार्थी हलली. "दादा, ते मीनाक्षी कुठे आहे? म्हणजे तू तिच्याकडे गेला होतास ना?" प्रथमेशने विचारलं, पण एक औंढा गिळला. कुणालने कपाळावर आठा पाडतच त्याच्याकडे बघितलं. "सॉरी म्हणजे ते." प्रथमेशने खाली मान घातली. कुणालने फक्त मंद स्मित करत सांगितलं आणि पुन्हा शांत झाला. "दादा, सांग ना, काय झालं? तू गेलेलंस ना?" तर प्रथमेशने पुन्हा विचारलं. "मीनाक्षीच्या घरच्यांनी तिच्यासोबतचे संबंध तोडले आहेत. त्यामुळे ती कुठे आहे हे कोणालाच माहिती नाही." कुणालने शांतपणे सांगितलं. तसं प्रथमेश सुद्धा काळजीत पडला. "आता तिला कसं शोधणार?" प्रथमेशने काळजीनेच विचारलं. तसं कुणालने मात्र खांदे उडवले. "दादा, तू काय ठरवलं आहेस? तूच सांग आता काय केलं पाहिजे?" कुणालने मंद स्मित करत सांगितलं. तसं प्रथमेश खाली मान घालून बसला. "दादा, ऑफिसचं टेन्शन तू नको बघूस ना. मी इथलं बघेन." प्रथमेशने सांगितलं. तसं तो मंद हसला. "ते तू बघशीलच, पण त्यात काही शंका नाही. थोड्याच दिवसात पियासुद्धा जॉईन करेल. वहिनीला आराम करायला सांग. मी मॅनेज करेन." कुणालचं ऐकून तो घाईतच बोलला. "तिला ऑफिस जॉईन करू देत. तिकडे काही लागलं तर आपण आहोतच. ती घरातून बाहेर पडेल. कामात बिझी असेल तर ती स्वतःला लवकरच सावरेल. घरात राहून तिला तेच आठवेल." कुणाल काहीसा भावूक होत बोलला. प्रथमेश शांत होता. "सध्या तरी तू फिरायला जाणार आहेस. तुम्ही कुठलं डेस्टिनेशन फिक्स केलं आहे ते सांगा, तसं मी तयारी करतो." कुणालने स्वतःला सावरत शांतपणे सांगितलं. "दादा, फिरायला?" त्याचे डोळे मोठे झाले होते. "हो, मी सुद्धा जाणार आहे." त्याला लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर तिला जास्त ट्रॅव्हल नको म्हणून जवळच. त्याच्या चेहऱ्यावर मंद स्माईल पसरली होती. "दादा, तू तर आत्ताच लोणावळ्याला पोहोचलास." कुणालच्या चेहऱ्यावर स्माईल बघून प्रथमेशने त्याला चिडवलं. तसं हसतच तो प्रथमेशकडे बघू लागला. "दादा, तू जा. मी इथे थांबतो. आपल्या सर्वांनाच एक ब्रेक हवा आहे. आम्ही दोघे पुढे जाऊ. बाकीचे आम्हाला नंतर जॉईन होतील. तुम्हाला दोघांना वेळ हवा. एन्जॉय करा. इथलं सर्व होतच राहील." आधी मीनाक्षी आणि नयन होती. आता ही कोण अज्ञात व्यक्ती, नंतर अजून कोण, हे चालूच राहील. "तू असं म्हण, दुश्मनी वाढवण्यासाठी मोहितेंचं नाव पुरेसं आहे." कुणाल हसतच सर्व बोलला असला तरी त्यामागचं गांभीर्य दोघांनाही माहिती होतं. "तुम्ही तिकडे सर्व असाल आणि फक्त आम्ही दोघे नसू. आम्ही पण येणार." प्रथमेश नाराज होऊन बोलला. तसं कुणालने फक्त कांदे उडवले. "निघ आता. कायाला घेऊन जायला कौस्तुभ संध्याकाळी येणार आहे." प्रथमेशच्या चेहऱ्यावर असलेली नाराजी बघून मंद स्मित करत कुणाल त्याच्याकडे बघत होता. "तसं मी पियाला घेऊन रात्री बाहेर जाण्याचा विचार करत होतो. तिला सरप्राईज द्यायचं होतं." खुर्चीवरून उठत बसत कुणाल बोलला. तसं प्रथमेशच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. "मी पण." प्रथमेश मागूनच ओरडला. तसं हसत नकारार्थी मान हलवत कुणाल तिकडून निघून गेला. "काय आपण हनीमूनला कुठे जायचंय?" रूममध्ये जाताने ओरडतच विचारलं, पण लगेच शांत झाला. "तुम्ही तिघी असताना इतकी शांतता कशी?" "थोडा आवाज बाहेर यायला नको का?" रिद्धी आणि ताराला समोर बघून प्रथमेश त्यांच्यावरच ओरडला. "वहा रे, चोराच्या उलट्या बोंबा. तुला कळत नाही? रूममध्ये येताना नॉक करून यायचं असतं." रिद्धीने त्यालाच प्रतिप्रश्न केला. "काय संबंध? रूम माझी आणि मीच नॉक करायचं?"
त्याने मात्र डोळे मोठे करतच विचारलं, आता ही रूम कायची सुद्धा आहे, त्यामुळे नॉक करून यायचं जमणार नाही. ही आमच्या दोघांची रूम आहे, त्यामुळे मी नॉक करणार नाही, त्याने ठणकावूनच सांगितलं. हॉलमध्ये बाल्कनी जागा कमी पडायला लागली का, की इथे सुद्धा तुमच्या गप्पा रंगायला लागल्यात? आधीच सांगून ठेवतो, मी घरात असताना ते चालणार नाही. मी असताना या रूममध्ये यायचं नाही. प्रथमेशने काहीसं चिडूनच सांगितलं. तू ना एक काम कर, खाली हॉलमध्ये बोर्ड लावून ठेव, मी आज घरी आहे. माझ्या रूममध्ये कोणीही यायचं नाही. रिद्धीने सांगितलं. त्यांचा वाद चालू होता तर काया मात्र तिचं थोडंफार पॅकिंग करत होती. व्हेरी फनी. आता उठू निघायचं, मला माझ्या बायकोसोबत बोलायचं आहे. हनीमूनसाठी कुठं जायचं आहे ते डिस्कस करायचं आहे का? आमच्यासमोर करू शकतो, आम्ही काही बोलणार नाही मध्ये, तारा बोलली. काया डोळे मोठे करून त्या तिघांकडे बघत होती. कहर होते ते तिघंही. फक्त टाइमपास म्हणून वाद चालू होता, पण काय काय बोलतायत त्याचा काहीच नेम नव्हता. आम्ही हनीमूनला कुठे जाणार त्याचं टेन्शन तू घेऊ नकोस, तू तुझं बघ. आता पुढचा नंबर तुझाच आहे. सागर, जिजूसारखा एखादा गुमनाम मजनू कोणी असेल तर ते सुद्धा इतक्यातच सांग, नंतर ती संधी मिळणार नाही. रमेशने चिडवलं. कायाने तिकडे डोक्याला हात मारला होता तर रिद्धी डोळ्यांनीच ताराला चिडवत होती. हिचं काय चालू आहे तारा? प्रथमेशकडून त्यांचं नजरेने चिडवणं सुटलं नव्हतं. काही चालू नाही, तू बोलून घे, नाहीतर पुन्हा मलाच बोलशील, ताराने सांगितलं आणि तिकडून निघाली. शोधावं लागेल. ताराकडे बघतच प्रथमेश विचार करत होता. आता शोधायचं नाही तर आता समोर आणायचं. प्रथमेश समोर हसतच त्याने विषय टाळला होता, पण आता रूममध्ये येऊन पुन्हा तो त्याच्या विचारात हरवला होता. समोर लॅपटॉप होता, पण डोक्यात मात्र विचार चालू होते. पियाची नाजूक वेळ होती म्हणून त्याने तिला टार्गेट केलं. एका निशाणात त्याने दोघींना त्रास दिला आणि आम्हाला सर्वांना दुखावलं. पण आता कोण? आमच्या ट्रिपमध्ये तो काही करेल की इथे? तू काहीही कर, मी तयार आहे, आम्ही तयार आहोत. कुणाल विचारतच होता की समोर डोळे उडवत त्याच्याकडे बघत असलेल्या पियाला त्याने बघितलं. तसं सर्व विचार बाजूला करून त्याने तिच्याकडे मिश्किल नजरेने ओठांचा चंबू करत बघितलं. पुन्हा ती तोंड मुरडतच तिकडून निघून गेली. ती गेली तसं हसतच त्याने नकारार्थी मान हलवली आणि पुन्हा लॅपटॉपमध्ये त्याची नजर स्थिर झाली. तर भेटूयात पुन्हा एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.